नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती एक मिशन या टेलिग्राम तसेच यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत. पाठीमागे आपण अर्थशास्त्राचे 30 प्रश्न होते बरोबर. त्या 30 प्रश्नापैकी 12 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता उरलेत आपले 18 प्रश्न बरोबर. 18 प्रश्नापैकी अजून 8-10 प्रश्न पुन्हा बघू आणि उरलेले प्रश्न नंतर लगेच घेऊ बरोबर. वेळ न लावता आपल्या प्रश्नाला सुरुवात करू बरोबर. पाठीमागे एक 27 नंबरचा प्रश्न होता. 27 नंबरचा प्रश्न असा होता बाबा, अर्थशास्त्राचे जनक कोण बरोबर. त्याचं उत्तर होतं ॲडम स्मिथ बरोबर. ॲडम याला जर अजून जर ऑलरेडी एकदा विचारलाय किंवा वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणाचं आहे किंवा राष्ट्राची संपत्ती हे पुस्तक कोणाचं आहे, काय आहे? वेल्थ ऑफ नेशन किंवा राष्ट्राची संपत्ती हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पुस्तक आहे आपलं ॲडम स्मिथ यांचं. ध्यानात राहू दे, जे अर्थशास्त्राचे जनक आपण म्हणतो बरोबर. चला समोरचं. तसंच आपला 30 नंबरचा प्रश्न आहे, त्याचा थोडंफार माहिती द्यायची होती, जे आता पुन्हा आपण घेऊ बरोबर. काय होता 30 नंबरचा किंवा WTO बरोबर. WTOवर प्रश्न कसा येऊ शकेल, एक तर त्याचा लॉंग फॉर्म विचारतो. WTOचा लॉंग फॉर्म काय आहे बरोबर. त्याचा लॉंग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर. आपण याची स्थापना विचारलो. ती स्थापना कधी? 1 जानेवारी 1995. ध्यानात राहू द्या बरोबर. ही संस्था कशाशी संबंधित आहे? प्रश्न आलेला आहे. हे व्यापाराशी संबंधित. काय? व्यापार बरोबर. याचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय आहे जिनिव्हा. जिनिव्हा एक अशीच एक संस्था आहे, तिचं आपण थोडं बघू बरोबर. तिथं काय? वर्ल्ड WHO बरोबर. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर. ध्यानात राहू द्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर. हे तुम्हाला लॉंग फॉर्म बी ध्यानात ठेवायचं आहे बरोबर. ही कशाशी संबंधित आहे? ही आहे आरोग्याशी संबंधित. काय आहे? आरोग्य. कधी कधी काय आपल्या दोन्हीमध्ये आपलं कन्फ्युजन होते बरोबर. WTO म्हणजे काय आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे दोन्ही पण एकच. ही आरोग्याशी संबंधित आहे आणि ती आपली व्यापाराशी संबंधित आहे. हिचंही मुख्यालय कुठं? हिचंही मुख्यालय जिनिव्हाला आहे बरोबर. जिनिव्हा. ध्यानात राहू द्या. कुठं आहे? जिनिव्हा. चला समोर. चला आपलं किती? 33 नंबरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? हिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. कुठे आहे? वॉशिंग्टन DC. तर याची स्थापना कधी झालेली आहे? याची स्थापना झालेली आहे 27 डिसेंबर. किती? 27 डिसेंबर 1945. ध्यानात राहू दे ही तारीख बरोबर. जर समजा अजून जर त्याला जरी विचारायचं म्हणलं तर एक पाऊल पुढे जाऊन जर विचारायचं जर असेल तर ते कसं विचारतील किंवा प्रत्यक्षात या संस्थेची किंवा नाणेनिधी ज्या आंतरराष्ट्रीय IMF आहे त्याची कामाला सुरुवात झाली त्याची 1 मार्च 1947. हे एवढं तुम्ही ध्यानात राहू द्या. काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि त्याची स्थापना 27 डिसेंबर 1945 आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात 1 मार्च 1947. चला समोर. 34 नंबरचा प्रश्न काय आपला? नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली बरोबर. आहे का कोणाला माहिती? तर चला आपल्या नीती आयोगाची स्थापना कधी आहे? 1 जानेवारी 2015. कोणाकोणाला माहित होतं? 1 जानेवारी 2015. ऑलरेडी आपल्या याच्यात आपण उत्तर दिलंय. थोडं एक्स्ट्रा माहिती आणि विश्लेषण घेण्याच्या दृष्टिकोनातून कसं तुम्हालाही समजायला पाहिजे किंवा अजून कसे प्रश्न येऊ शकतात हे बरोबर. तर हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हे आपण काय केलं? विश्लेषणाचं लेक्चर ठेवलेलं बरोबर. तर चला मग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. कोण असतात? प्रधान
सध्या कोण आहेत? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी, बरोबर. 9 जूनला त्यांचा शपथ, 9 जून 2024, बरोबर. तिसऱ्यांदा शपथविधी घेतला, बरोबर. हे तुम्ही ध्यानात राहू द्या. चला समोर. समोरचा प्रश्न काय आपला 35 नंबरचा. भारत देशाचे चलन रुपया आहे. काय आहे? रुपया. तर जपान देशाचे चलन काय असेल? याचं चलन आहे येन. काय आहे? येन. कृपया ध्यानात राहू द्या. याच्यावर सुद्धा प्रश्न पाठीमागचा रिपीटेड आहे, जसा जसा टाकला होता. ठीक आहे. तर चला अजून आपला समोरचा प्रश्न. काय आहे प्रश्न? 101वी घटना दुरुस्ती 2016ला करण्यात आली. 2016ला करण्यात आली. तर ती कशा संबंधित आहे? तर ती कशा संबंधित आहे? तर ती आहे GST संबंधित. GST, बरोबर. हे सुद्धा तुम्ही ध्यानात राहू द्या. मग वरी आपण EWS एक ऑप्शन दिलंय. काय दिलंय? EWS. EWS बरोबर. EWS आरक्षणाशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती असेल? या संबंधित आहे 103वी घटना दुरुस्ती 2019ला केली होती, बरोबर. हे सुद्धा तुम्ही ध्यानात राहू द्या. सर 37 नंबरचा प्रश्न बघू आपला. 37 नंबरचा प्रश्न काय आपला? किंवा देशामधील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणतं? काय आहे? डिजिटल बँकिंग राज्य कोणतं देशामधील? देशामधील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते? ते आहे केरळ. काय आहे? केरळ. ध्यानात राहू द्या. डायरेक्ट प्रश्न आला होता, चालू घडामोडीतला आहे, तर तुम्ही पण ध्यानात राहू द्या. हे पाठीमागा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. चला आता 38 नंबर. नीती आयोगाचे फुल फॉर्म कोणता आहे? बरोबर. याचं उत्तर कोणाकोणाला माहित होतं? बऱ्याच जणांनी दिलंय. त्याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ऑप्शन नंबर 1, बरोबर. तर हे सुद्धा तुम्ही ध्यानात राहू द्या. आणखी असं ते कसं प्रश्न चर्चेत असतील किंवा काही महत्वाचे असेल, बरोबर. जे आपला नियोजन आयोग होता, बरोबर, त्याची स्थापना आपण 15 मार्च 1950ला केली होती. तरी पण त्याच्यावर प्रश्न येतच आहे. तर मग आपल्या याच्यावर सुद्धा प्रश्न येतीलच, बरोबर. तर चला 39 नंबरला. भारतासाठी नीती आयोग आहे. काय आहे? नीती आयोग आहे. तर महाराष्ट्रासाठी आपण किंवा देशामध्ये नीती आयोग आहे, तर महाराष्ट्र राज्यासाठी काय असेल? तर काय असेल म्हणजे स्थापना केली आपण, बरोबर. मित्रा. काय? मित्रा, बरोबर. तसेच मग बाबा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान, PM. तर मग मित्राचे कोण असतील? CM. हे सुद्धा तुम्हाला ध्यानात राहू द्या. चला समोर आता. समोर एक 40 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या बाबतीत खूप मोठा कन्फ्युजन आहे. पाठीमागे एक प्रश्न विचारला होता 2011च्या बहुतेक डिपार्टमेंटल PSIचा. त्याच्यामध्ये कसं हे व खालीलपैकी द्वितीय क्षेत्रात न येणारा व्यवसाय होता, बरोबर. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन होते आणि खाणकाम जे आहे त्याने काय दिलं होतं? द्वितीय क्षेत्रात दिलं होतं. म्हणून मी काय घेतलं? प्रश्न घेतला होता. तरी पण आपण या प्रश्नावर तात्पुरता रद्द रद्द म्हणून समजून चला. आणि आपला समोरचा 41 नंबरचा प्रश्न बघू. चला 41 नंबरचा प्रश्न काय आपला? भारतात वस्तू व सेवा कर, बरोबर, किंवा GST कधीपासून अंमलात आली किंवा लागू झाली, बरोबर. तर याचं उत्तर आहे 1 जुलै 2017. काय म्हणतोय? 1 जुलै 2017. महत्वाचं आहे, तर ध्यानात राहू द्या. कारण की याच्यावर बरेच प्रश्न विचारले, म्हणजे प्रश्न विचारला काय किंवा GST कधी लागू झाला? 1 जुलै 2017. या पाठीमागे प्रश्न आलेला आहे, बरोबर. याच्या संबंधी आपण 101वी घटना कोणती केली? 101वी घटना दुरुस्ती केली, बरोबर. तर मग कधी कधी काय विचारतील बाबा, याचा लॉंग फॉर्म काय? कधी कधी विचार काय त्याला विचारायचं लॉंग फॉर्म काय आहे? गुड्स अँड
सर्व्हिसेस टॅक्स काय आहे? सर्व्हिसेस टॅक्स हे सुद्धा तुम्ही ध्यान राहू द्या. बरोबर, महत्वाचा प्रश्न आहे, येऊ शकते. चला आजचा शेवटचा प्रश्न बघू आपला 42 नंबरचा. नियोजन आयोगाचे प्रथम अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर, पाठीमागे आपल्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला होता बाबा, नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर 15